हॅलो, हा छोटासा जो वृक्ष आपल्याला इथे दिसतोय हा पळसाचा आहे. आपण जसं लहानपणापासून ऐकत आलो की पळसाला पानं 3, तशी 3-3च्या संयुक्त दलामध्ये अशी पानं दिसतात. म्हणून पळसाला त्रिपर्ण असं सुद्धा पर्यायी नाव आहे. पूर्वीच्या काळी पळसाच्या पानांपासून थोडी छोटी आहे पण अशा मोठ्या पानांपासून पत्रावळी आणि द्रोण सुद्धा केले जायचे, ज्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ताट म्हणून आणि वाटी म्हणून उपयोग केला जायचा. इथं पळसाची फुलं आणि पळसाच्या शेंगा दिसतात आपल्याला. फुलं थोडी सुकलेत आत्ता. इथं खाली पडलेली फुलं गोळा केलेत मी. जेव्हा सीझन असतो तेव्हा अगदी डार्क असा केशरी ऑरेंज रंग असतो यांचा. आता सुकल्यामुळे थोडीशी फिकी झालीत ती, पण खूप सुंदर फुलं लागतात त्याला, म्हणून त्याला रम्य पुष्प असं सुद्धा म्हणतात. आणि थोडासा असा वक्र आकार असल्यामुळं वक्रपुष्प असं म्हणतात. अशा पळसाच्या शेंगा असतात आणि त्याच्या आतमध्ये असं बीज असतं पळसाचं. एकच बीज असतं एका शेंगेमध्ये, म्हणून मोनोस्पर्मा. मोनो म्हणजे सिंगल, स्पर्मा म्हणजे बीज. मोनोस्पर्मा, ब्युटिया मोनोस्पर्मा असं पळसाचं बोटॅनिकल नेम आहे.